गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. हा व्हिडिओ मी सकाळी बनवत आहे म्हणून गुड मॉर्निंग. जे हा व्हिडिओ दुपारी बघत आहेत त्यांच्यासाठी गुड आफ्टरनून. जे संध्याकाळी बघत आहेत गुड इव्हिनिंग. जे झोपून बघत आहेत त्यांच्यासाठी गुड नाईट. झोपून बघशील तो पण व्हिडिओ. मी आहे ब्लेसिंग सर. ब्लेसिंग सर नाव आहे माझं. ब्लेसिंग सर. आणि आज ओके आज आपण शिकणार आहोत सायन्स पार्ट 1 चा खूप महत्वाचा 11वी 12वी स्टेट बोर्ड, नीट, जेई, सीईटी सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला केमिस्ट्री शिकायचं आहे. केमिस्ट्रीमध्ये बेसिक चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स. याचं बेसिक तुम्हाला आता 10वीला क्लिअर असायला हवं, मग तुम्हाला सोपं जाईल. 11वी 12वी पुढची गोष्ट आहे. 10वीसाठी पण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, खूप महत्वाचा चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स. चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक कव्हर करणार आहोत थोडंसं इंट्रोडक्शन आणि बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. ओके, ह्या अगोदर तुम्ही 8व्या चॅप्टर मध्ये आणि 9वी मध्ये सुद्धा आयोनिक कंपाऊंड विषयी जास्त माहिती ऐकलेली आहे. आयोनिक कंपाऊंड काय असतात? आयोनिक कंपाऊंड ज्यावेळी इलेक्ट्रॉन लूज केले जातात किंवा गेन केले जातात त्यावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, कॅटायन आणि अनायन तयार होऊन त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे त्यालाच म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. फॉर एक्झाम्पल सोडियम देतो, काय देतो? इलेक्ट्रॉन, त्यामुळे तो होतो प्लस. क्लोरीन घेतो, काय घेतो? इलेक्ट्रॉन, तो होतो मायनस. Na प्लस, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर प्लस होणार, इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर मायनस होणार. प्लस आणि मायनस यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन तयार होतं त्याला आपण म्हणतो बॉन्ड. हा कोणता बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड. पण आपल्याला आयोनिक बॉन्ड ह्या चॅप्टर मध्ये काही नाही. आता आयोनिक बॉन्ड मुळे जर एखादा कंपाऊंड तयार झाला होतोच, तर तो असणार आहे आयोनिक कंपाऊंड. पण ह्या चॅप्टर मध्ये आपण फोकस करायचा आहे कोव्हॅलेंट कंपाऊंडवर, कार्बन कंपाऊंडवर. जसं की आपण चॅप्टरचं नाव लिहिलेलं आहे कार्बन कंपाऊंड्स. सुरू करूया. मग हे कंपाऊंड्स कुठं बघायला मिळतात आपल्याला? तुम्ही कपडे घातलेले आहेत, तुम्ही मेडिसिन्स खाता, तुम्ही रोज जेवता चपाती, भाजी, भात, मटण, चिकन, गवारी, वांग, भरीत, या सगळ्यांमध्ये कार्बन आहे. कार्बनचे कंपाऊंड्स आहेत. प्रोटीन्स, डीएनए, एनएनए, एनएनए, एनएनए नाही रे बाबा, आरएनए, एमआरएनए, टीआरएनए, आरआरएनए, ह्या सगळ्यांमध्ये कंपाऊंड्स, हे सगळे कंपाऊंड्स आहेत. कोणते कंपाऊंड? कार्बन कंपाऊंड्स आहेत. कार्बन कंपाऊंड्स. मग आता नक्की कार्बन कंपाऊंड्स म्हणायचं कशाला? अगोदर एक डेफिनेशन होती. जे कंपाऊंड्स प्लांट्स पासून आणि एनिमल्स पासून मिळतात. आय रिपीट, जे कंपाऊंड्स प्लांट्स पासून आणि एनिमल्स पासून मिळतात त्यांना म्हणायचं कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स नाही, त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अजून एकदा सांगतो, जे कंपाऊंड्स प्लांट्स पासून मिळतात आणि एनिमल्स पासून मिळतात त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ही अगोदरची डेफिनेशन होती. काही वर्षापूर्वीची सायंटिस्टनी शोध लावलेली डेफिनेशन. नंतर एका सायंटिस्टने काय केलं, युरिया तुम्हाला माहित आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक, त्या युरियाला एका इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासूनच तयार केलं. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासूनच तयार केला. अरे मग काय आता ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, त्यामुळं एक नवीन डेफिनेशन तयार करण्यात आली. सायंटिस्टनी बघितलं की जे 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 ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्या सगळ्यांमध्ये कार्बन असते. कार्बन त्या सगळ्यांमध्ये असतो कार्बन. त्यामुळं ऑर्गॅनिक कंपाऊंडला नवीन डेफिनेशन मिळाली, ती म्हणजे कार्बन कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडला एक नवीन आयडेंटिटी मिळाली. काय? कार्बन कंपाऊंड. सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन असतो.
ओके, मग प्रत्येकाला काही अपवाद असतातच. आता कार्बन कंपाऊंड्स म्हणजे आपण आता काय म्हणलं ऑर्गॅनिक कंपाऊंड, यांच्यामध्ये असतो कोव्हॅलंट बॉन्ड. हे आता आपण सविस्तर हळूहळू शिकायचं आहे. हे तर काय आता तुम्ही लोट घेऊ नका. आता काही एक्सेप्शन आहेतच, जसे की कार्बन डायऑक्साईड घेतला तुम्ही, कार्बन मोनॉक्साईड घेतला, कार्बाइड सॉल्ट घेतला किंवा कार्बोनेट सॉल्ट घेतले किंवा बाय कार्बोनेट सॉल्ट घेतले, हे सगळे एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्स का? कारण ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. तुम्ही म्हणणार मास्तरनं सांगितलंय ज्याच्यात ज्याच्यात कार्बन असतो त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असतो कार्बन, मग हे कार्बन डायऑक्साईड आत्ता वाचलेले आणखी 4-5 काळकी, यांच्यात पण कार्बन असतोच की, मग ते पण ऑर्गॅनिक नाही, ते अपवाद आहेत, ते आहेत इनऑर्गॅनिक. ते इनऑर्गॅनिक आहेत आणि त्यांच्यात कार्बन पण आहे. ओके, ते काही अपवाद आहेत. म्हणजे आतापर्यंत आपल्याला काय समजलं? ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन असतो, काही अपवाद सोडून, कारण ते इनऑर्गॅनिक आहेत काही अपवाद. ठीक आहे, तर आपण आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज बघितलेल्याच आहेत 8व्या चॅप्टर मध्ये. आता अपने को देखने का है प्रॉपर्टीज, काही प्रॉपर्टीज बघायला आपल्याला कार्बन कंपाऊंडच्या किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या. पहिली प्रॉपर्टी, organic compounds or carbon compounds have low melting point and low boiling point. ह्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट, पहिली प्रॉपर्टी. मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इज लो. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट लो असतो. लेकिन ऐसा क्यों? बघा, जर तुम्ही एखादं भांड घेतलं असेल जे फुटलेले नसेल, याच्यामध्ये तुम्ही घेतले सगळे कार्बन कंपाऊंड, फॉर एक्झाम्पल कुठल्या कार्बन, मिथेन कार्बन असं यांना माहित आहे. मिथेन, इथं एक घेतला CH4, इथं एक घेतला CH4, इथं एक घेतला CH4. सर एक बार का एक मिनट, अरे बेटे समझने की कोशिश करो, हम एडजस्ट करना चाहते हैं. CH4 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 CH4. सर अभी NH4 ऐकले, आता CH4 ऐका. ओके, आणि तुम्ही ह्याला, अरे आपण मेल्ट म्हणजे काय करायचं असतं? मेल्ट म्हणजे काय? हा एक हे असे जवळ जवळ आहे, ह्याला म्हणतो आपण सॉलिड. ह्याला हीट द्यायची आणि लांब लांब घालवायचे, म्हणजे ह्याला इकडं ह्याला इकडं ह्याला इकडं ह्याला इकडं असं थोडे 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 लांब लांब घालवायचे, त्याला म्हणायचं सॉलिड. हे आहे लिक्विड. झालं मेल्ट. मेल्ट करायचं म्हणजे काय? हीट द्यायची आणि पार्टिकल्स लांब लांब घालवायचे. ठीक आहे, आता हे सगळे पार्टिकल, हा पार्टिकल इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे, असे हे एकमेकांच्या जवळ आहेत. मग आता आपल्याला ह्यांना हीट द्यायचे. ओके, मी एक एक्झाम्पल म्हणून CH4 घेतले. एखादा अवॉर्ड घेतला असतं तर तुम्हाला कळलं नसतं, म्हणून CH4 घेतलेलं आहे. सगळ्यांनी ऐकलेलं एक्झाम्पल, आपलं एक्झाम्पल CH4. मग हा जो CH4 आहे बाळांनो, ह्यांना आपल्याला तर लांब 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 घालवायचं. ओके, CH4 आहे ना, हा खूप स्ट्रॉंग असतोय आतल्या आत. म्हणजे CH4 म्हणजे काय असते? कार्बन एक आणि हायड्रोजन 4. आता शिकायचं आपल्याला पुढे जाऊन कसं तयार करतो. पण आता लक्षात ठेवा की हे असं असतंय CH4 असं असतंय. ओके, आता ह्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे अट्रॅक्शन, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये एकदम स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. कार्बन हायड्रोजन स्ट्रॉंग अट्रॅक्शन, कार्बन हायड्रोजन स्ट्रॉंग अट्रॅक्शन, इथं पण लय स्ट्रॉंग अट्रॅक्शन. मग हे खूप स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे. अरे पण ह्यांना आपल्याला वेगळं करायचंच नाही, आपल्याला कुणाला वेगळं करायचं आहे? आपल्याला वेगळं करायचं आहे ह्याला आणि ह्याला. मिथेन 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 मिथेन, ह्यांना वेगळं वेगळं करायचं आहे. हे कार्बन हायड्रोजन वेगळं करायचं आहे आपल्याला. हा एक मिथेन आहे, ह्याला दुसऱ्या मिथेन पासून मला वेगळं करायचं आहे. ह्याला लांब ढकलायचं, ह्याला लांब ढकलायचं. विषयच नाही काय, इझी ढकलू शकतो आपण. इजी का सांगतो तुम्हाला? थोडंच आपण मागे जाऊया. तुम्ही बघितलं होतं आयोनिक कंपाऊंड,
आयोनिक कंपाऊंड जर आपण घेतला असा आयोनिक कंपाऊंड तुमचा आवडता Na+Cl-, दुसरा Na+Cl-, तिसरा Na+Cl-, चौथा Na+Cl-, पाचवा Na+Cl-. ओके, आता आपण ह्याला हीट देऊया, आणि मेल्ट करूया. मेल्ट म्हणजे काय? हा NaCl, हा NaCl ह्यांना वेगळं करायचं. अरे ह्या अगोदर काय होतं बघा, हा जो मायनस आहे हा प्लस यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतो, हे मायनस हे प्लस यांच्यामध्ये पण अट्रॅक्शन असते, हे प्लस हे मायनस यांच्यात पण अट्रॅक्शन असते, हे प्लस हे मायनस यांच्यात पण अट्रॅक्शन असते. हे मी दाखवलेलं अट्रॅक्शन आहे, अजून लय असतात आसपास असले टाळके. मग जर तुम्ही हीट द्यायला लागला पोरांनो की तुम्हाला काय सेपरेट मग तुम्हाला वाटतं की आपण ह्याला सेपरेट करूया डायरेक्ट, तर मी हेच लय मला दिसते मधलं टाळकं. मग ह्याला सेपरेट करत असताना बाळांनो बघू की ह्याला हा पण धरतोय, कोणच त्याला जाऊन देत नाही, सगळे एकमेकाला अट्रॅक्ट करते. ए थांबाय, कुठे चाललंयस, मी आहे. मग जाऊन देत नाही. मग तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला सगळ्यांनाच ब्रेक करायला लागेल, ह्याला ब्रेक करायला लागेल, तिथलं अट्रॅक्शन ब्रेक केलं पाहिजे, तिथलं ब्रेक केलं पाहिजे, तिथलं ब्रेक केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हीट जास्त द्यावी लागेल. मग हीट जर जास्त दिली म्हणजेच मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हाय आहे. हीट जास्त दिली म्हणजे तुम्हाला जर स्लो फास्ट करायचं असेल तर तुम्ही युट्यूबनं तुम्हाला फॅसिलिटी चांगली दिलेली आहे. युट्यूब तुमच्यासाठी समाजसेवा करत आहे. तुम्ही स्पीड वाढवू शकता, कमी करू शकता. मी माझ्या स्पीडनं तुम्हाला शिकवत आहे. ओके, म्हणजे हीट जास्त द्यावी लागणार आहे. हीट जास्त जर दिली आपण तरच ते मेल्ट होतात. म्हणून आयोनिक कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हाय असतो. पण इथं यांचं अट्रॅक्शन लय एकमेकाचं. कुठलं? कार्बनचं हायड्रोजन बरोबर, कार्बनचं हायड्रोजन बरोबर, कार्बनचं हायड्रोजन बरोबर, कार्बनचं हायड्रोजन बरोबर. आतल्यात अट्रॅक्शन लय आहे, पण बाहेर काय? बाहर कुछ भी नहीं है, थुल्लू. मग आता हे ह्याला अट्रॅक्ट करतच नाही, हीट दिली की लगेच बाजूला सगळे, हा बाजूला सगळे झपाझप बाजूला पडतात. सुटची नाही, गेले बाजूला. ते बघितलं की एखादा घोळका करून थांबलाय, पोलीस ट्रॅक्टरनं घेऊन आला, घोळका गायब, लगेच काय. मग तसेच हे सगळे पटपट लांब जातात. अरे हीट खूपच कमी द्यायला लागली, लगेचच लांब गेले, एकमेकांना अट्रॅक्टच करत नाही. म्हणजेच मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट एकदम लो आहे. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा आहे बाळांनो? लो. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट लो आहे. ही झाली पहिली प्रॉपर्टी. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट लो आहे. आता मी तुम्हाला पुढे जाऊन असं शिकवणार आहे की ह्यांचे हे काय इलेक्ट्रॉन्स घेत नाही. इलेक्ट्रॉन देत पण नाहीत, घेत पण नाहीत. दिल्यावरच चार्ज येतो पॉझिटिव्ह, घेतल्यावरच चार्ज येतो निगेटिव्ह. दिल्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह. when atoms lose electron they become electropositive. When atoms gain electron they become electronegative. But in case of carbon compounds they neither lose electron nor gain electrons, means they do not possess positive or negative charge. त्यांच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज पण नाही, निगेटिव्ह चार्ज पण नाही. अरे चार्जच नाही, चार्ज नाहीच. म्हणजे जर तुम्ही ग्लुकोज घेतलं, ग्लुकोज लिफ्ट बंद है, कैसे मैं आऊं, ग्लुकोज लाऊं. ग्लुकोज तुम्ही जर ग्लुकोज घेतलं, ग्लुकोज आणि ग्लुकोज मध्ये टाकला एक एनोड, एक टाकला कॅथोड, एक टाकला एनोड, एक टाकला कॅथोड, इथं लावली बॅटरी, प्लस मायनस, मायनस. करंटच फ्लो होत नाही ग्लुकोजच्या पाण्यातनं. का फ्लो होऊ शकत नाही? ग्लुकोज आहे कसला कंपाऊंड? कार्बन कंपाऊंड. प्लस मायनस नाहीच. अरे करंटची डेफिनेशन काय आहे? फ्लो ऑफ चार्ज.
करंटची डेफिनेशन काय? फ्लो ऑफ चार्ज. चार्ज कधी तयार होतो? इलेक्ट्रॉन लूज केल्यावर, इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर. इतर इलेक्ट्रॉन लूज पण नाही, गेन पण नाही. शिकवणार आहे. लूज का नाही, गेन का नाही, शिकवणार आहे. सबर करो, रुको जरा, सबर करो. मग फ्लो ऑफ चार्ज शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे. चार्ज फ्लो होऊ शकत नाही. नाही, नो, नेव्हर. अरे चार्जच नाही, फ्लो काय होणार? म्हणजेच दुसरी प्रॉपर्टी, चार्ज का नाही ते शिकवणार आहे मी नंतर. पण आता लक्षात ठेवा की यांच्याकडे चार्ज नसतो. पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही. दुसरी प्रॉपर्टी काय आहे ते? बॅड बॉय, बॅड कंडक्टर, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दोन प्रॉपर्टी सांगितल्या मी तुम्हाला. कार्बन हे बुक्स मधले जास्त बाहेर जायची गरज नाही आपल्याला, एक्झाम ओरिएंटेड. बॉन्ड्स अँड कार्बन कंपाऊंड्स. पहिली प्रॉपर्टी मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट लो असतो. दुसरी प्रॉपर्टी बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, अशा प्रकारे दोन प्रॉपर्टी तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 110 पे कहां कहां प्रॉपर्टी दी गई है वहां से तुम निपटा लो सब. ओके, एक प्रॉपर्टी दिलेली नाहीये जी की महत्वाची आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो. ही प्रॉपर्टी अशी आहे की तिसरी नावाला सांगतो, लिहून घेऊन नका जाऊ तिकडे. तिसरी प्रॉपर्टी अशी आहे की हे वॉटर मध्ये सोल्युबल नाही. हे सोल्युबल आहेत ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये, लाईक डिझॉल्व लाईक, सारखा सारख्या. आयोनिक कंपाऊंड सोल्युबल आहेत वॉटर मध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये नाही. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड सोल्युबल आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, म्हणजेच कार्बन कंपाऊंड, म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड. वॉटर मध्ये सोल्युबल नाही. ओके, चला पुढे जाऊया थोडस. अभी हमको सीखने का है. क्या सीखने का है? राहू दे, कुछ नहीं.